बघा आपण अजूनही HCF LCM बघत होतो. आता बघा आयोगाला आलेला क्वेश्चन आहे हा MPSC 2018ला. ठीक आहे, 2018चा CSATचा खूप सोपा पेपर होता असं म्हणतात. ओके, सो बघू आपण त्याच्यामध्ये हा कसा सोपा क्वेश्चन विचारलाय त्यांनी. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी होता. 3 मीटर, 5 मीटर 10 सेंटीमीटर आणि 12 मीटर 90 सेंटीमीटर अशा काही लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे आहेत. ठीक आहे, काय काय त्याचे 3 मीटर 500 काय 5 मीटर आणि हे आणि 12 मीटर 90 सेंटीमीटर अशी लांबीचे कापड 3 मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असावी. ठीक आहे, आता बघा अशी एक संख्या जी ह्या सगळ्यांना भाग देणार आहे. बरोबर आहे की जिनी 3लाही मोजलं पाहिजे, 5.10लाही मोजलं पाहिजे, 12.90ला असं सगळ्यांना मोजलं पाहिजे. ठीक आहे, अशी काढायची. म्हणजे वर असणार आहे आपला N, तर वर जर काय नसेल तर खाली काय असतो आपल्याकडे HCF असतो. हा जर का वर ठेवला तर HCF. राईट, ठीक आहे. बरं, आता इथं हे सेंटीमीटर आणि सेंटीमीटर दिलेले आहेत म्हणून मी काय करतो या सगळ्यांना सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेतो. 3 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतात. तर 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. 300. त्याच्यानंतर 5 मीटर आणि 10 सेंटीमीटर त्याच्यावर म्हणजे किती? 510 सेंटीमीटर. आणि नंतर 1290 सेंटीमीटर. ठीक आहे, आता मला डिफरन्स जरी वगैरे काढायचा वगैरे म्हटला तरी खूप म्हणजे काय विनाकारण काढण्यात काहीच पॉईंट नाही आहे. ठीक आहे, पाहता क्षणी लक्षात येत आहे एक तर यांना 10ने भाग जातोच आहे. बरोबर आहे, समजा 10ने भाग गेला, आपण ट्रेडिशनल पद्धतीला इथं थोडंसं उपयोग करून घ्या. 10ने भाग गेलाय. ठीक आहे, 10ने भाग गेल्यानंतर एवढ्या संख्या येणार आपल्याकडे. बरोबर आहे, किती आली आहे? 30, 51 आणि 129. आता या सगळ्यांना कोणत्या संख्येने भाग जातो? 3ने भाग जातो. आधी 10ने गेलाय, आता 3ने भाग जाईल. 3ने भाग गेल्यानंतर काय येतं इथे? 10, 17 आणि 43. आता कुठलीच संख्या नाही ह्या सगळ्यांना भाग देणारी. एकमेव संख्या अशी कुठलीच नाही आहे जे तिघांनाही भाग देईल. बरोबर आहे, मग काय असेल? HCF याचा 30 असेल. बरोबर आहे, HCFच काढायचा होता. HCF हा आहे की 3 आहे, ह्या 30 आहे. ह्या 30ने 300ला भाग जाईल, 510ला पण जाईल, 1290ला पण जाईल वगैरे. सो मग आन्सर तुमचं इथे आहे. कारण की 30 सेंटीमीटरची जर का पट्टी असेल तर ती 300 अंतर मोजून घेईल 10 वेळेस ठेवून. बरोबर आहे, 510 जर का असेल तर 17 वेळेस ठेवून मोजून घेईल. बरोबर आहे, आणि जर का 1290चं अंतर असेल तर 43 वेळेस असं ठेवून आपण 1290 सेंटीमीटर अंतर मोजू शकतो. ओके, पुढे बघा. आता MPSC 2017ला हा क्वेश्चन विचारलेला आहे आयोगाने. 6 घंटा अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10, 12 सेकंदांनी वाजतात. ठीक आहे, 2, 4, 6, 8, 10, 12 सेकंदांनी वाजतात. सुरुवातीला त्या सर्व घंटा एकत्रित वाजल्या. सुरुवातीला त्या सर्व घंटा एकत्र वाजल्या तर 30 मिनिटात त्या घंटा किती वेळा एकत्र वाजतील? ठीक आहे, सिंपल आहे. आता आपल्याला काय काढायचंय? एकत्र वाजवायच्यात त्यांच्या टायमाच्या याच्यामध्ये कधीतरी त्या एकत्र वाजतील. म्हणजे काय? त्यांच्या पाढ्यांमध्ये कुठली तरी एक कॉमन संख्या पकडायची. पाढ्यांमध्ये ती पण कॉमन संख्या पकडायची, म्हणजे मल्टिपल पकडायचा पाढ्यांमध्ये म्हणजे. आणि त्यात मल्टिपल आपण लिस्टवाला पकडत असतो. बरोबर आहे, म्हणजे काय? LCM काढायचा. LCM आपण कोणाकोणाचाच काढणार आहे इथं? 12/10 असं घेऊया. ठीक आहे, 6 छेदस्थानात 6 घेऊन फायदा नाही, कारण की ऑलरेडी ज्याला 12ने भाग जाणार आहे त्याच्या सगळ्या संख्यांना 6ने भाग जाणार आहे. ज्याला 8ने जाणार आहे त्याला 4ने जाणार आहे, आणि ज्याला 4ने जाणार आहे त्याला 2ने जाणार आहे. बरोबर आहे, म्हणजे आपण हे छेदामध्ये हे घेऊन टाइमपास नाही करणार आहेत. आपण फक्त हे तिघांचं काढूया LCM. ठीक आहे, मग आता किती आलंय? 5 आणि इथे 6, 12×5 = 60. बरोबर, 12×5 = 60 म्हणल्यानंतर छेदस्थानामध्ये आता कोण असलाय? 8 असणार आहे. बरोबर, 4ने भाग देऊया. 4 दुने आणि इथे 15 चोक. बरोबर, आता 2ने या 15चा भाग जाणार नाही म्हणून या 60चा गुणाकार आपण या 2 सोबत केला. 60चा गुणाकार कोणासोबत? ह्या 2 सोबत. तो किती आला? 120. आणि 120ला 8ने भाग जातोच.
8 गुणिले 12, 8 गुणिले 15 म्हणजे किती 120. 120 सेकंद म्हणजे किती मिनिटं 2 मिनिटं. बरोबर आहे, कारण की इथे सगळ्या सेकंदांचं गणित चालू आहे ना. एवढे सेकंद म्हणजे ते 120 सेकंदांनी सगळेजण परत वाचतील. बरोबर आहे. आपण जरी 6, 4 आणि 2 नसतील घेतले तरी बघा ना 120 ला 6 ने भाग जातोय. बरोबर आहे. 120 ला 6 ने भाग जाणार आहे, 4 ने पण जाणार आहे आणि 2 ने पण जाणार आहे. म्हणजे 2च्याही पाड्यात 120 कधी ना कधी तरी येतीलच. 60व्या नंबरला कवे ना येतील, 4च्या पाड्यामध्ये 30व्या नंबरला येतील, 20च्या पाड्यामध्ये 6च्या पाड्यामध्ये 20व्या नंबरला 120 येतील. सेम तसंच. म्हणजे काय, हा निघाला तुमचा LCM. ठीक आहे. 120 सेकंद म्हणजे किती मिनिटं 2 मिनिटं. आपल्याला विचारले 30 मिनिटामध्ये किती वेळेस असतील. 2 मिनिटात प्रत्येक वेळेस 2 मिनिटं लागतात त्यांना. बरं, 2-2 मिनिटांनी ते वाजणार आहेत सगळेजण एकत्र. तर 30 मिनिटामध्ये किती वेळेस वाजतील 15 वेळेस वाजतील. पण अंडरलाईन मी ज्या क्वेश्चनमध्ये सुरुवातीला केली होती की ते सुरुवातीला त्या सर्व घंटा एकत्रित वाजल्या होत्या, सुरुवातीला एकत्रित वाजल्यात. म्हणजे आता आन्सर किती झालंय आपलं 16. येतं लक्षात. आयोगाने अशाच टाईपचे क्वेश्चन PSIच्या म्हणजे कंबाईनच्या मेन्समध्ये कुठेतरी विचारलेले आहेत 13-14च्या वेळेस. सेम असेच आकडे किंवा मग 30 मिनिटाच्या ऐवजी त्यांनी 1 मिनिट 1 तास दिला, 1.5 तास दिला, अशा थोड्याशा चेंजेस वगैरे करून त्यांनी अशा टाईपचे क्वेश्चन विचारलेत. साधी सिंपल टेक्निक आहे ह्यासाठी प्रत्येक वेळेस, कारण की तिथं तुम्हाला परीक्षेमध्ये तक्ता करण्यासाठी ना जागा आहे ना वेळ. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला अशाच काहीतरी शॉर्ट ट्रिक्स शोधून काढाव्या लागतील आणि त्याच्यानंतर आपल्याला आन्सर्स काढून पुढे सरकायचं आहे. जर का तुम्ही MPSC राज्यसेवा पूर्व देत असाल, पूर्व परीक्षा देत असाल MPSCची, तर तुम्हाला पॅसेजसाठी वेळ लागतो. त्याच्यामुळे अशा ठिकाणी टाइम वाचवायचा आणि मग तो पॅसेजसाठी द्यायचा. ठीक आहे. चला, बाकी पुढच्या लेक्चरमध्ये बघूत. धन्यवाद.